बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूर शहरातील जुन्या बसस्थानकाची पावसाळ्यात अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे चित्र सध्या समोर आले आहे। बसस्थानक परिसरात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे, साचलेले पाणी आणि चिखलामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। पावसामुळे बसस्थानक परिसरातील खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। बस ये जा करताना हे पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत असल्याचे तसेच बसमध्ये चढताना आणि उतरताना चिखलातून वाट काढावी लागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे। विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि दिव्यांग प्रवाशांना या परिस्थितीचा अधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे। चिखलामुळे घसरून अपघात होण्याचीही भीती व्यक्त होत आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार ही समस्या नवीन नसून गेल्या वर्षीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र यंदाही पावसाळा सुरू झाल्यानंतर खड्डे बुजविणे, मुरुम टाकणे किंवा पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक तात्पुरत्या उपाययोजना झालेल्या दिसत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे। साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असून स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। याशिवाय बसस्थानकात बस उभ्या करण्यासाठी जागेची कमतरता जाणवत असल्याचीही तक्रार आहे। स्थानकाच्या प्रवेशद्वारांवर खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे एसटी बसच्या वाहतुकीत अडथळे निर्माण होत असल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला आहे। त्यामुळे प्रवासी आणि एसटी प्रशासनालाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे। देगलूरचे जुने बसस्थानक हे शहराचे महत्त्वाचे प्रवेशद्वार मानले जाते। त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बसस्थानक परिसरातील खड्डे तातडीने बुजविणे, पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करणे, स्वच्छतेची व्यवस्था सुधारणे तसेच वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करावे, अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे। या संदर्भात संबंधित विभागाकडून काय उपाययोजना केल्या जातात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका किंवा प्रतिक्रिया उपलब्ध झाल्यास तीही आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू। अशीच विश्वासार्ह आणि स्थानिक घडामोडींची ताजी माहिती सर्वात आधी पाहण्यासाठी NCN न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद। नमस्कार, मी साक पटेल, NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहू शकता देगलूर शहराचा विकास आणि देगलूर शहरातील परिस्थिती कशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही दाखवून देण्यासाठी जुना बसस्थानक जे या ठिकाणी अनेक वर्षापासून या ठिकाणी स्थायिक आहे आणि जुन्या बसस्थानकाची अवस्था कशी आहे आपण पाहू शकता। नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अनेक मंत्री, अनेक या ठिकाणी राजकारणी होऊन गेलेत, त्यांची परिस्थिती निवडून आल्यापरी बदलून गेली, परंतु ह्या बसस्थानकाची जुना बसस्थानक हा जुनाच राहून गेला, याची परिस्थिती आतापर्यंत बदललेली नाही। आपण पाहू शकता पहिल्याच पावसाला कशा पद्धतीची अवस्था देगलूरच्या जुन्या बसस्थानकाची या ठिकाणी झालेली आहे। जसं की या ठिकाणी पाहू शकता म्हशींचा गोठा किंवा ढोरा वासनाचा गोठा ह्याच्यापेक्षाही चांगला असू शकतो, याच्या पलीकडची अवस्था ह्या जुन्या बसस्थानकाची आहे। आपण पाहू शकता हा बसस्थानक तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र सीमा लगतच्या तिन्ही भागाच्या मध्यस्थिती आहे आणि या ठिकाणी पाहू शकता तेलंगणातून प्रवासी येतात, कर्नाटकातून येतात। इथं आल्यानंतर त्यांना काय वाटतो ह्या चित्राला पाहिल्यानंतर अशा पद्धतीचं चित्र महाराष्ट्रात कुठेही दिसणार नाही, अशी अवस्था देगलूर तालुक्यातील आहे। आणि आज आमच्यासोबत या ठिकाणी पाहू शकता सुशिक्षित या ठिकाणी शिक्षक आहेत आणि जे या ठिकाणी खूप वर्षापासून वावरतात, त्यांना काय वाटते अशा परिस्थितीबद्दल ते जाणूया। साहेब, काय सांगणार आपण ह्या आजच्या ह्या परिस्थितीबद्दल? मी चिल्वाडवार रोमाना रामाना माजी मुख्याध्यापक साधना हायस्कूल या देगलूर शहरामध्ये गेल्या 40-45 वर्षापासून राहतोय आणि नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर हे नंबर 1चा तालुका म्हणजे सगळ्यात मोठा तालुका उपजिल्हा म्हणून ओळखला जातो। या ठिकाणचे राजकारणी आजपर्यंतच्या काळामध्ये असं दिसून येतं की विकासाकडे कधीच लक्ष दिलेलं नाही, फक्त स्वार्थ साध्य समोर ठेवून प्रत्येक काम करत आले। आता हेच पाहना जुना बसस्टँड, मानलेलं बसस्टँड असं असून अनेक वेळा आम्ही लोक अर्जबाजीसुद्धा केलो। असं असतानासुद्धा या ठिकाणचं कुठलीही प्रगती झालेली नाही आणि हे थातूर मातूर हे गिट्टी वगैरे टाकून ठेवलेले आहेत आणि खड्ड्यामध्ये थातूर मातूर का होणार, परंतु आजची परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी गुडघ्याला खड्डे आहेत। या ठिकाणी दररोज 500 ते 100 या ठिकाणी हजारांपर्यंत विद्यार्थी या ठिकाणी चिमुकले, वयोवृद्ध, अपंग व्यक्ती प्रवास करतात, या बसस्थानकामध्ये उतरतात। दररोज या ठिकाणी प्रवास करत असताना अशा पद्धतीच्या
या परिस्थितीमध्ये त्यांना वावरावं लागते. तर शिक्षणासाठी जे विद्यार्थी आहेत त्यांना काय वाटत असेल? अक्षरशः अनेक विद्यार्थी हे लटकतात गाड्या जात असताना. वयोवृद्ध माणसं, ज्येष्ठ नागरिक यांना गाड्यावर चढता येत नाही आणि हे नेमकं हे खड्ड्याच्या ठिकाणी गाडी थांबवल्या जातं आणि लोकांना चढण्यासाठी सुद्धा भयानक त्रास होत असतो. हे देगलूरची इतकं वाईट अवस्था आहे की राजकारण्यांनी केवळ स्वार्थासाठी काम करतात, पण समाज विकासासाठी, समाजाच्या उद्धारासाठी, सामान्य नागरिकासाठी कधी काम केलेलं दिसत नाही. आणि म्हणून वास्तविक पाहता तुम्ही हे जे चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून लोक जागरणाचं काम करत आहात आणि लोकांमध्ये देगलूरची परिस्थिती निदर्शनास आणून देत आहात. खरं म्हणजे तुमचं कौतुक केलं पाहिजे. सर, आजची परिस्थिती अशी आहे की आपण या ठिकाणी जे नगरपालिका आहे तिथून तर आपले देगलूर महाविद्यालय, देगलूर कॉलेजपर्यंतची जे दळणवळणाची जे रस्ता आहे, रोड आहे, महामार्ग आहे, त्या ठिकाणी अनेक खड्डे पडलेले आहेत. याचीसुद्धा परिस्थिती कशी दिसते आपल्याला? सर, अत्यंत वाईट आहे. अहो, ज्येष्ठ नागरिक जर गाडी घेऊन चालवायला सुरू केलं तर पाठीचे कणा, मानेचे कणा हे 100% जाणारच. कारण खड्डे आहेत का काहीच कळत नाही, डिवायडर आहे का हेही कळत नाही आणि जागोजागी खड्डे, मोठमोठे खड्डे असल्यामुळं गाडी चालवणं अतिशय मुश्किल सगळ्याच लोकांना झालेलं आहे.